सुंदर मनमध्ये भरली। दौलत शेठ करायचं ट्रेनिंग सुरू। कुठे मुंबई रिटर्न कुठे तुमचे? सर येतीलच तासाभरात। तासाभरात? हो। मग चला तर आपण तिघ इथं गोट्या खेळू नाही का? उमेश सर खेळायचं का? रिंगण डाय खेळायचं? आज 9 वाजेचं सेशन होतं ना। काय कसलं सेशन? सकाळी ते महिलांचं सेशन होतं बँकेतलं। आम्हाला कधी सांगणार? सरांनी तुम्हाला रात्रीच मेसेज केलेला आहे। सर बोलले आम्हाला। कुठं मला कुठं मेसेज केलंय? काही सांगू राहिले का नितीन सर? अरे बाप, बरं ठीक आहे, तुमचे सर आले की कळवा मा। त्याला तिचं काय जोखड ओढण्याचं ट्रेनिंग चालू आहे का? अबे बरं ऐक तू। ठीक आहे, सॉरी यार। ठीक आहे ना अबे? नाही रे, काल लय ओव्हर रिॲक्ट झालो मी, सॉरी। माझं ठीक आहे, पण लतीवर काय चिडलं तू? काही नाही, जाऊ दे। अरे बँक, घर, संसार एवढी तारेवरची कसरत करते ती, वरून ट्रेनिंग बी करते। सांगितलं कुणी तारेवरची कसरत करायला? एवढं हार्ड ट्रेनिंग करते मग पडते आजारी। मोहन सरांना बी कळत नाही एवढं हार्ड ट्रेनिंग कायला करून घ्यायचं। नाही फिटनेस बिटनेस ठीक आहे, पण एवढं झोकून देतात काय? एक सुट्टी देत नाहीत। पहाटे उठती काय, व्यायाम काय करती, योगासनं काय करती, पाहिलं तो का लतीला कधी असं? हां, एवढं करायला असं वाटलं होतं का? मोहन सरांची किमया आहे ना, पण काय करणार? हर किमया कोणाची का असं ना, बायको तर तुझीच फिट होते ना, तुला तू उलटा आनंद व्हायला पाहिजे। हां होते ना आनंद। काय करू मग? कपडे काढून नाचू का पेढे वाटू गावात? आई म्हणते तेच खरंय, नवरा बायको मध्ये ना कोणीच पडू नये। तुझा तो नवीन ट्रेनर लतीमध्ये लईच इंटरेस्ट घेऊन राहिलाय। हो ना, तुम्ही पहा ना, त्याचं तर बजेटच वाजवतो आता मी। सगळं सगळं तिला फुकट मिळते। म्हणलं ना मी, मिस नाशिक ते महिला सबलीकरण हो, फालतूगिरी। आपण जो खडका हाला हा ते तर शर्यतीसाठी असतं ना। हा ना, मला पण तेच नाही कळू राहिलं, जो खडकाला बरं। कारण तू तुझं डोकं नाही वापरत आहे, दौलत। नाही म्हणजे डोकं लाव, विचार कर, तुझं तुलाच उत्तर मिळेल। यार या भ्यानीला तिच्या तर हप्ता भरायला लेट झाला म्हणून ह्याला अशी पेनल्टी लावतो ना, ती भरता भरताच जीव निघाला पाहिजे याचा। हा बोला दौलत, काय काम काढलंच? हे माहेरच्या बासम्या, बँकेकडे लक्ष नाही रे तुझं? म्हणजे आबांना मंथली रिपोर्ट का बरं नाही पाठवला तू? आज देणार आहे मी आबांना। बरं, लोक वेळेच्या वेळी हप्ते भरतात का बँकेचे? स्पेशली अभिमन्यू जागीरदार। हे पहा, त्यांनी त्यांचा हप्ता कालच भरला। आब्यानं हप्ता भरला? हा। कस काय बरं? म्हणजे त्यांचं लोन अकाउंट आहे ना, त्यामध्येच त्यांनी पैसे भरलेले आहेत। अरे भस्मेश, तुला प्रोसेस नाही विचारत रे, त्याच्याकडे एवढे प्रश्न विचारले ना तर उत्तरासाठी थांबायचं असतं। मूर्ख माणूस, फालतू माणूस। हे तू शर्यतीमध्ये हारशील, लक्षात ठेव, शाप आहे माझा तुला। तुम्ही काही बी म्हणा आत्याबाई, पण ते दोघं नक्कीच भांडलेले आहेत। तू गायला काथ्याकूट करते त्यावरनं? नाही, पण कुठल्या नवऱ्याला असलं वागणं खपल मी म्हणते। म्हणजे काल आपणच्या समोर काही बोलले नाही, मी तोंडच उघडलं नाही, पण हल्ली उठता बसता लती नुसती त्या मोहन सरांचा जप करती। मला बी सांगत होती, मोहन सर असे शिकवतेत, मोहन सर तसे शिकवतेत। आता हे असंच भाऊजींसमोर बी बोलली असेल तर त्यांना कसं आवडेल? तू काय माझ्या आब्याला एवढा येडा समजते का? कशावर नाही, कोणावरही चिडायला? हा अगं, स्वतःपेक्षा लतीवर जास्त विश्वास आहे माझ्या आब्याचा। हा ते आहेच हो आत्याबाई, तसं नव्हतं ना म्हणायचं मला, तुम्ही चिडू नका ना। मी का म्हणते, माझ्या मैत्रिणी सांगत होत्या
लती आहे ना एकटीच जाती म्हणे ट्रेनिंगला. हा का? हा, ते बाकीच्या कोणी बाया त्यांना एवढा इंटरेस्टच नाहीये. मग तुझ्या मैत्रिणींना सांग ना जरा, म्हणा स्वतःच्या संसाराकडे जरा जास्त लक्ष द्या. कायला उगा दुसऱ्याच्या संसारात नाक खुपसायचं. हा, कुठे चालले तुम्ही? अडवलं का? हा, लावली नाक. मंदिरात चालली मी. चल चल. अहो काम आहेत ना, तुम्ही जाऊन या. मग लतिका, मंथली रिपोर्ट रेडी केलं ना तू? हा सर, सगळं रेडी आहे, फक्त कालच्या एंट्री बाकी आहेत तेवढ्या करते. पहिलं ते काम करा आज. अभिनम्य आणि बाबांचा हप्ता गेलाय ना काल? हो सर. हा, मग त्याची एंट्री पहिली कर. तो झिपराट आहे ना वळू दौलत, तो फॉलोअप घेतोय या गोष्टीचा. कोणी हप्ते भरले नाही भरले, आता ह्याला काय करायचंय ग? अभिनम्यने हप्ता भरला की नाही भरला ते माझं काम आहे ना, मी बघीन ना. झालं सर. काय झालं? ते मेल केलं मी तुम्हाला. मी बोलतोय ना सर, काम झालं म्हणून सांगितलं तुम्हाला. हा माहितीये, फार एफिशियंट एम्प्लॉई असतो ते. विष्णू. हा सर. हे तुला प्रिंट आउट काढून देतो, ती आबांना नेऊन दे. हॅलो. हा भ्या, ते प्राणायामाचे व्हिडिओ पाठवलेले पाहिले का तू? पाहिले. कसे वाटले? ठीक आहे. आपला श्वास आपल्या बरोबर नेहमी असतो, बाकी कुणी नसलं तरी. काय बोलती? मोहन सरांनी सांगितलं? हा, अरे लय भारी बोलले मोहन सर. हा गेम श्वासावर असतो, त्यामुळे आपला श्वास टिकवता आला पाहिजे. अभ्या, आपला श्वास आपली शक्ती आहे. श्वास आणि वेग ह्याचा हा खेळ आहे. तुला माहितीये का मोहन सर काय म्हणते? ते काही दुसरं हाय बोलायला तुझ्याकडे का नाही अजून? अरे अभ्या, मी जे शिकले ते तुला शिकवायचंय मला. हा, काही गरज नाही मला. गरज नाही म्हणजे? अभ्या, आपलं ठरलंय ना, मग आता हे असं नाही. वेळ नाही मला. का? नवीन साईट वर जायचंय. अरे पण अभ्या, हे पाय, मला वेळ नाही, आपण बोलू नंतर. बर, उद्या सकाळी भेटायचं का? तुला वेळ असेल का सकाळी? हा, पण तू असं का म्हणतोय? नाही, ट्रेनिंग असेल ना मोहन सरांचं. मी तुला म्हणलं होतं ना आज प्राणायाम होतं म्हणून गेलते. मग उद्या मेडिटेशन असेल नाही का? अभ्या, बाकड्यात कायला शिरतो तू? ए पाय, लय काम आहेत मला, ठेवतो मी आता. चल अभ्या. कसा आहे तू बाळा? ठीक आहे. मिस करतो का काय लतीला? मी कायला मिस करू तिला? रोज तर भेटते. असं नाही, नवीन नवीन लग्न झालंय तुमचं, तू घराच्या बाहेर, ती घरी आहे, असं काही नाही. ती तुला वेळ देऊ शकत नाही म्हणून राग येतोय का तुला तिचा? मला तरी कुठे वेळ असतो? असतो का? मग असं का वागतो तिच्याशी? काय वागलो मी? नाही, शिव्या दिल्या का मारहाण केली मी तिला? बायकोला दुखवायला मारहाण केली पाहिजे, शिवीगाळ केला पाहिजे असं नसतं. हे पाय, आता मी सगळ्यांची मनं नाही जपू शकत. सगळ्यांची नकोच जपू तू मन, फक्त तिचं जप. आईबापाचं घरदार सोडून येते रे पोरगी लग्न करून. तिला जप, ती तुला साथ देण्यासाठी तुझ्या बरोबर उभी असते. घरात काही चांगलं चुंगलं केलं ना तर हात पण लावत नाही ती पोरगी. अशी बायको भेटायला ना भाग्य लागतंय. देवाने जे दिलंय त्याची कदर कर अभ्या. लग्न केलं मी आहे. लग्न केलं की झालं का मग? बाकी काहीच नसतं. अरे संसार करायचा म्हणल्यानंतर तडजोड करावी लागते, एकत्र मिळून काम करावं लागतंय, एकमेकांना सांभाळून घ्यावं लागतंय, धरून ठेवावं लागतंय. ती तुला साथ देते अभ्या, तिने धरून ठेवलंय तुला, आणि तू कसं वागतो रे तिच्याशी? काल पोरगी रडत होती, लय वाईट वाटलं बाबा मला. सॉरी म्हणलं मी तिला. सॉरी म्हणलं की झालं का? समजून घ्यायला पाहिजे तुम्ही दोघांनी एकमेकांना. असं असतं अभ्या. हॅलो. कुठे आहे तुम्ही? मंदिरात. मी मंदिराच्या बाहेर उभा आहे. म्हणजे अहो आत्ता निघाले की मी तिकडून.
येऊ का परत? कशी येणार? आता चालतच यावं लागल. फटफटी कुठं आहे माझ्याकडं? येऊ का म्हणजे कसं घराच्या जवळच पोहोचले होते, पण म्हणत असाल तर येते. नाही नाही नाही, मग एक काम करा, तुम्ही डायरेक्ट घरी पोहोचा. मी 5-10 मिनिटात पोहोचतो ते. हा 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 हा. काय म्हणले? अरे घरी येऊ लागले ते, सोडतो का मला फटफटीवरून? अरे नमस्कार आहे. नमस्कार. कशा आहात? हा मी ठीक आहे. सांभाळून घ्या बरं माझ्या लेकराला. हो सर मी एक 5 मिनिटात सोडून येतो आईला घरी. हा ठीक आहे चालेल. आणि हो नाही आला तरी चालेल. काम झालंय ना? हा तू उद्या सकाळी साईटवर ये. ओके सर. येते बरं. हो बसू का? हा बस. थांबा बाबा मला बसू दे नीट. हा यार हा बिल्डर फोन का बरं नाही उचलू राहिला? यार अभ्यानं हप्ता भरला कसा काय गाड्या? पगार तर नाही झाला त्याचा. बोला दौलत शेठ, काय सेवा करू? ए बुलडॉग, तू शेट शेट मनाने केसानं गाळा काप आमचा. हा काय झालं? अभ्यानं हप्ता कस काय बरं भरला? पगार केला का तू त्याचा? हा ते मी बोललो होतो ना पगार नाही करायचं म्हणून. दौलत शेठ आहोत नोकरी सोडून गेला असता तो. मग गेला असता तर गेला असता. असले 56 इंजिनियर मिळाले असते ना. नाही 56 मिळतील पण आभ्यासारखा नाही मिळणार. म्हणजे दौलत शेठ आभ्यासारखा मेहनती आणि इफिशियंट इंजिनियर मी नाही गमावू शकत. अरे पण तू बर ठीक आहे, म्हणजे आता तू आमच्या बरोबर केलेली डील गमावणार का? ते मी बोलतो आबांशी. माफ करा दौलत शेठ, पण आता परिस्थिती अशी नाही की मी आभ्याला कामावरून काढावं किंवा त्यांनी स्वतःहून सोडून जावं. चल 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 फोन ठेव चल. मी आबांशी डायरेक्ट बोलतो आणि तुझी डील तोडतो की नाही पाहतो. पण काय झालं? काय नाही. मग दोघांची तोंड 2 दिशेला काय आहेत? मामी हा खोटं बोलला माझ्याशी. काय खोटं बोलला? मला म्हणे वेळ नाहीये, दुसऱ्या साईटवर जायचंय. मग इथं कसा आला? इथं आलो कारण आई आलती माझ्या साईटवर. तुझ्यासारखं फोनवर नाही अक्कल शिकवत ती. मी बी भेटायचंच म्हणत होते ना. आपण मला जायचं होतं दुसऱ्या साईटवर. आता नाही जायचं वाटतं. ए आत्ता सर म्हणलेत मला येऊ नको म्हणून. ते बी आई समोर. विचारायला आहे सांग बरं हिला. हा याचे सर बोलले त्याला डेरेक उद्या ये म्हणून. बरं आता साक्षीदार बी ठेवायला लागला तू. साक्षीदारांना पुरावा घेऊन फिरायची गरज नाही मला. हो मामी याच्या चांगल्यासाठीच म्हणत होते ना मी. तर कधी मला वेळ नाही, कधी गरज नाही, कधी इच्छाच नाही. ए इच्छा नाही कधी म्हणलो नाही मी. हा आता म्हणशील बी तू. अबे तू असा शर्यतीत उतरणार आहे बिना तयारीचा? बिनतयारीचा असं कोणी सांगितलं का तुला? कुणी सांगायची काही गरज नाही, कळतं मला. ए 10-12 दिवस झाले तुला ट्रेनिंग करून तर लय एक्सपर्ट झाली का तू? अभ्या किती दिवस घालवले ना हे महत्वाचं नाहीये, त्यातून काय ज्ञान मिळतं हे महत्वाचं आहे. शर्यतीसाठी मोहनचं जे काय सांगतील ना ते तू नीट समजून घेतलं पाहिजे, कळलं? तू घेते ना बस झालं, मला नको. अबे भांडायचं नाही. हा काय भांड ठेवायला गेलं? भांडू नका रे पोरांनो. चल आई निघतो मी. भांडत बसायला वेळ नाही मला. मला बी वेळ नाही आणि काही हौस नाही तुझ्याशी भांडायची. आदर्श नारी तू. हा आरत्या ओळख तुझ्या. आता तू जाय निघ इथून, नाही तर राडे होतील. आता तू करणार? मला गरज नाही राडे करायची, तू जाय ना इथून. ए तू कोण सांगणार जाय म्हणून? अप्पा. हा अभ्या अप्पा आले. निघ तू. आणि भांडू नका रे लेकरांनो, भांडू नका. सावकाश जा बरे बाबा. अगं तू तरी समजून घे ना बाई त्याला. मामी मी नेहमी समजून घ्यायचा प्रयत्न करते, तुमचाच मुलगा मला समजून घेत नाही. हो हा
काय 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 नाही. मग चेहरा काऊन पडला असा? नवीन पिढीचं काही कळतच नाही बाई मला. तुम्हाला आत्ता कळलं होय? अहो तुमच्या धाकट्याला जेव्हापासून मिसरूट फुटलं ना तेव्हापासून मला बी असंच वाटत आहे. चला याला मोहन सरांची काय प्रॉब्लेम आहे? त्यांची टिंगल करतो हा. अरे एवढा मोठा माणूस आहे तो, काय संबंध आहे त्यांचा अभ्याशी? खरं तर ते दौलतची ट्रेनर आहेत, पण अभ्याला कळावं म्हणून ते मला शिकवताय. केवढे उपकार आहेत त्यांचे आपल्यावर. आणि अभ्याचं काहीतरी भलतच चाललेलं असतं. मायाशीच हा असा वागतो. काय वाकडं केलंय मी त्याचं? आणि राग मायावर आहे ना, पण मग तू ज्ञान कायला नाकारतो? माझा राग ज्ञानावर काढायचा नाही एवढं साधं कळत नाही त्याला. सॉरी म्हणलाय ना तू तुला. अहो मामी पण परत तेच ये रे माझ्या मागल्या. हा अभिमन्यू पण ना नाही झेपत तर कायला सोडायचं ना घर. दादा घराचं काही नाहीये, त्याच्या मनात माझ्याविषयी काहीतरी राग आहे. कसला? तेच तर कळत नाहीये ना. अभ्या मला काही बोलायचं असेल तर बोल, पण मोहन सरांना बोललेलं मी खपवून घेणार नाही. मोहन सरला लय भारी आहे. अभिमन्यू ना? थँक्यू. मी मोहन. माहिती. कसं चाललंय ट्रेनिंग? कोणाचं? तुझं. चाललंय ठीक. का? म्हणजे काय प्रॉब्लेम? नाही. लतिका तुझ्याविषयी खूप बोलते. खूप लकी आहेस तू. का? अशी पोरगी तुला भेटली. तुझ्यासाठी खूप एफर्ट्स घेते लतिका. कितीही काही होऊ दे पण ट्रेनिंग मिस करत नाही. खूप प्रामाणिक आणि एफिशियंट आहे ती. जिद्द, चिकाटी, विल पॉवर हे सगळे गुण आहेत तिच्यात. खरंच सांगतो मी अशी पोरगी कधीच पाहिली नाही जी आपल्या नवऱ्यासाठी एवढी फाईट करते, स्वतःला तयार करते. ताप आला तरी पण ग्राउंडवर आली, पण ट्रेनिंग मिस नाही केला. नवीन काही शिकण्यासाठी नेहमीच तयार असते. अरे तुला पटणार नाही, ज्या गोष्टी शिकायला दौलतने 4 दिवस घेतले त्या गोष्टी ही 2 दिवसात शिकली. नेहमी हसरा चेहरा आणि डोळ्यात कमालीचा कॉन्फिडन्स. तिच्याकडे बघून शिकवायला आणखीन मजा येते. मनात एक आणि चेहऱ्यावर एक असं नाही तिचं. आणि नुसतं मनानेच नाही शरीराने पण ती सुंदर आहे. हो हो. काय बोल राहिले तुम्ही? ते मी माझ्या समोर. म्हणजे बायको आहे माझी, लग्न झालंय आमचं. तुझी बायको माझी स्टुडंट आहे. मग स्टुडंटला अप्रिशिएट करणं काय गुन्हा आहे? पण हे सुंदर बिंदर कायला म्हणता तुम्ही? नाही आहे की ती सुंदर? हाय ना, पण मग तुम्ही नका ना म्हणू तिला. तुम्ही तुमचं फिटनेस अँड ट्रेनिंगकडे लक्ष द्या ना. हे कायला? का नाही आवडत मला. काय नाही आवडत? म्हणजे मी सुंदर म्हणालो ते तुला नाही आवडलं की ती तुला नाही आवडत? तेव्हा मॅरिड आहे ती आणि आमचं बरं चाललंय सगळं. असं वाटत नाही मला. मी काय म्हणतो लतिका, तुम्ही दोघं एकदा शांतपणे बसा आणि बोला. हा ना, एवढी शर्यत तोंडावर आलेली असताना असं भांडत बसायचं बरोबर नाही तिला ते. अहो मामी तो कयावरूनही चिडतो मायावर. आता मग तू समजून घे त्याला. आई तू तिलाच काय ग सांगू राहिली? त्याला बी सांग ना जरा. मग त्याला सांगितलं नसेल असं वाटतंय होय रे तुला? आता सैरबैर झालाय तो थोडा. होणारच ना, आपण कोणी त्याच्या बरोबर नाही ना. आणि म्हणून ह्या सगळ्याचा राग तो मायावर काढतो. म्हणजे का बोलली का ती? काय रडली आज? रडली का? तुझ्या काळजीने. माझ्या काळजीनं? हा, म्हणत होती त्याचा स्ट्रेस मी घेऊ शकत नाही, त्याला घरी नेऊ शकत नाही, त्याचा मनावरचं ओझं मी कमी करू शकत नाही, मी त्याच्यासाठी काही करू शकत नाही. मेहनत तो खूप घेतोय पण त्याला कोणाची साथ नाही. त्याच्याकडे पैसे नाही, घर नाही, ट्रेनर नाही. या साईटवरून त्या साईटवर प्राणायामाला बसली
तरी तिला वाटतं की हे सगळं तुला मिळालं पाहिजे. एवढं डेडिकेशन नवऱ्यासाठी अशी बायको मिळणं भाग्य आहे तुझं. तू जर तिची कदर केली नाही तर इट्स युअर लॉस. आणि हे मी तुला माझ्या एक्सपिरियन्सने सांगतोय. मी पण असंच होतो, इगोइस्टिक. करिअरसाठी स्वतःला झोकून दिलं. ट्रेनिंग क्षेत्रात खूप यश मिळालं, पण बायकोकडे कधीच मन मोकळं नाही केलं. खरं सांगू, आता वाटतं खूप गप्पा मारायला पाहिजे होत्या, क्वालिटी टाइम स्पेंड करायला पाहिजे होता. कारण कितीही झालं तरी प्रत्येकाला गोष्टी शेअर करायला एक पार्टनर लागतो. आज माझ्याकडे नाव आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, सगळं आहे, पण माझ्या आयुष्यात मैत्रीण नाही. माझं जिच्यावर खूप प्रेम आहे ती बायको नाही. माझी मुलगी पण तिच्या आईकडे राहते. आमचं नाही पटत. अरे कुठल्याही दोन माणसाचं 100% पटत नाही, पण प्रेम असतं ना. प्रेम बी मला गरजेचं नाही वाटत. एकदा ही शर्यत झाली ना, ही शर्यत तू जिंकशील, पण आयुष्याची शर्यतीचं काय? तिथे एकटा कसा आणि किती धावणार तू? जी चूक मी केली ती तू करू नकोस. बायकोची कदर कर, वेळीच तिला थांबव. म्हणजे बिकॉज ऑफ माय मिस्टेक आय लॉस्ट माय लव्ह. आता आमच्यातलं अंतर इतकं वाढलंय की ते मिटवणं शक्य नाही. तुमच्यातलं अंतर वाढण्याआधी मिटाव. खरं सांगू उमन्यू, देवानी इतकी चांगली बायको दिली आहे, भांडून घालू नकोस. सगळं काय परत मिळेल. एवढं प्रेम करणारी बायको नशिबाने मिळते. विचार कर, पटलं तर बघ. सर सर आता माझ्या बायकोचे सर म्हणजे माझे बी सरच ना. ऐक, ऑफिशियली आय कांट टीच यू, पण टिप्स जरूर देऊ शकतो. तुझी स्ट्रेंथ चांगली आहे. खांदे घट्ट कर आणि श्वास. तू जिंकणार आणि तुझी बायको तुला हरू देणार नाही.